पूर्वीच्या जंगलामध्ये आज आपण जर गेलात तर आपल्या लक्षात येईल उत्तर कन्नड जिल्ह्यामध्ये, कर्नाटकामध्ये, धारवाडच्या जवळ उत्तर कन्नड भागामध्ये ओळीत अजूनही नभोमंडलाची स्पर्धा करणारे उंच उंच झाड आहेत, उंच उंच वृक्ष आहेत. लक्षात घ्या, आमचं लिंगायतांना आव्हान आहे, विनंती आहे की उळवीला जाऊन या. उळवीला गेल्याशिवाय शरणांचं बलिदान करणार नाही. त्या जंगलात गेल्याशिवाय तुमच्या लक्षात येईल एवढ्या गर्द झाडीत, एवढ्या दाट गुहेमध्ये, एवढ्या जोखमीत, एवढ्या जबाबदारीत ही शरण ही वचनं आणलीच कशी, एवढं लांब आणि सुरक्षित ठेवलंच कसं. आजही आपल्याला नीट चालता येत नाही. अशा गर्द झाडीमध्ये शरणांनी ते अलौकिक संपदा, ते साहित्य लपवून ठेवलेलं आहे आणि ते खरं आमचं साहित्य आहे. 2-4 सुपाऱ्यात, 2-4 खोबरं, 2-4 नारळ ठेवून पोथी वाचणं या आमचे ग्रंथ नाहीत. आमचे खरे ग्रंथ तेच आहेत जे शोषण मुक्त विचारांनी भरलेले आहेत, जे सामाजिक समतेच्या विचारानं भरलेले आहेत, जे वेद आणि वैदिकांच्या विरोधानं भरलेले आहेत. त्या बसवेंचे वचन हेच आमचे धर्मग्रंथ आहेत. वचन साहित्याला सोडलं तर आमचा धर्मग्रंथ कुठलाही धर्मग्रंथ होऊ शकणार नाही. पण आम्हाला दिसली कृती की घे डोसक्यावर, दिसली कृती की घे डोसक्यावर, दिसली कृती की घे डोसक्यावर, दिसला देव की पडपाया, दिसला महाराज की पडपाया, ही व्यवस्था आहे आमची. ओळीच्या जंगलामध्ये तेवढी मोठी क्रांती, तेवढं मोठं परिवर्तन झाल्यानंतर शरण एक एक करून हौतात्म्य पत्कारत होते.